तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या टीकेला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर पाहायला मिळतंय। पंतप्रधान मोदी आणि अमित शहा हे दुःशासन आणि दुर्योधन आहेत, ममता बॅनर्जींनी ही टीका केली आहे। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम उमेदवारांकडून इम्तियाज जलील यांच्या घराबाहेर जल्लोष करण्यात आलाय। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एमआयएम उमेदवारांनी फटाके फोडत जल्लोष जो आहे तो साजरा केलेला आहे। तर कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी आमदार राजेश क्षीरसागर यांचा मुलगा ऋतुराज क्षीरसागर यांच्याकडून आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी हलगीच्या ठोक्यावर ताल धरलेला आहे। रायगड जिल्ह्यामध्ये जड आणि अवजड वाहनांवर वाहतूक बंदी आहे। 31 डिसेंबर ते 2 जानेवारी पर्यंत आदेश लागू करण्यात आलेत। नववर्षाच्या स्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांची गर्दी लक्षात घेता प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात आल्या। तर जळगावच्या भुसावळमधील झोनल रेल्वे ट्रेनिंग सेंटरच्या 60 ते 80 प्रशिक्षणार्थींना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे। प्रशिक्षणार्थींना विषबाधा झाल्याने रेल्वे प्रशासनाची तारांबळ जी आहे ती उडालेली आहे। सध्या प्रशिक्षणार्थींना रेल्वे रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आले। कह नहीं सकते, हम लोग रात में खाना खाए तो डॉक्टर का कहना है कि फूड पॉइजनिंग 6 घंटे के बाद ही होता है। तो रात का खाना पता नहीं क्या है, हमको तो जानकारी नहीं है, लेकिन सुबह में इतना पेन होने लगा। पेन होने के बाद फीवर आ गया। क्लास हम लोग गए, क्लास जाने के बाद वहाँ बैठे, पूरा सर में और बॉडी में पेन करने लगा। फिर 1-2 लड़के का नहीं है, बहुत सारे लड़के का पूरा वार्ड भरा हुआ है। अब हम इसमें क्या कह सकते हैं, हम डॉक्टर साहब जो बोलेंगे वही है।